कॅमेरामॅन आहेत, तुमच्यावर कॅमेरा मारतायत. चला वैभव सावंत चष्मा घालून गोलंदाजी करतायत. गोलंदाजाला कळलं नाही पाहिजे की आपली नजर कुठे आहे. विकेट विकेट गेलेला आहे वैभव सावंत. त्या गॉगलची मला वाटतं काहीतरी जादू आणि संघ मालक आणि विकेट किपर खुश झालेले आहेत. पुन्हा एकदा प्रीती जिंकल्यानंतर जर कोणाच्या गालावर खळी दिसत असतात ते संघ मालक. फलंदाजाचं नाव कळवायचं. फलंदाज स्ट्राईकवर जो फलंदाज आहे त्याचं नाव कळवायचं. हा चेंडू नो होता वाटतं. हा चेंडू नो होता का? नो. आणि आपल्या पारड्यातलं बॉल त्यांच्या पारड्यात गेलो. कल्पेश आउट पण झालो. त्याचं नाव कळेपर्यंत फलंदाज आउट झालो. मला वाटतं बॅटिंग टीमचा प्लेअर अनिल वांगणकर आपल्या प्लेअर इकडे पाठवा जर नाव पटपट कळतील. मग आता आउट झाले त्याला पाठवा. त्याची आता एवढ्यात लवकर काय गरज नाही. तुम्ही बघू शकता एका बाजू दमलेले चेहरे आणि एका बाजू भोकेलेले चेहरे पवेलियनमध्ये. विकेट गेला. आता पहिल्या बॉलला विकेट, त्यानंतर एक नो. बॅट्समनचं नाव सांगायचं. बॅट्समनचं नाव काय? मला स्कोर कळवा. फायनल स्कोर. बॅट्समनचं नाव काय? विरोधा. 2 बॉल 1 धावा आणि 1 विकेट आहे. बरोबर. 2 विकेट आहेत. 2 विकेट आहेत. वा 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 वा. 2 चेंडू 2 विकेट काढलेले. एकदा जोरदार टाळा वैभव सावंत यांच्यासाठी. थांबा थांबा रे थांबा. रुपेश एक मिनिट. ओके 1 मिनिट. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. 1 मिनिट हा. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. चालू करू दे ना. ओके चालू करा. आपण सामना चालू करायचा आहे. 2 चेंडू 1 धावा आणि 2 विकेट आहे. बरोबर. पुढचा सामना लवकरच कळू. कुलस्वामिनी विरुद्ध महापुरुष 11. कुलस्वामिनी विरुद्ध महापुरुष 11 हे मला वाटतं आता पुढचा सामना असणार आहे ग्राउंड नंबर 2 वर. चला वैभव सावंत पुढील चेंडू घेऊन आलेले आहेत. वैभव सावंत मारा करतील. जोरदार मारा आणि जोरदार. म्हणून सांगतो पोट कमी करा नाहीतर रन वाढतील. पोट कमी करा नाहीतर रन वाढतील. रोहित शर्मा नाही आहे जो प्रत्येक जण पोटाचा वापर करून बॉल अडवू शकतो. चौकार गेलेला आहे इथे. हा चौकार आहे ना. ओके फोर आहे. शाबास चेतन. पुन्हा एकदा नावाजलेले अंपायर आपल्याला ह्या सामन्यात मिळालेले आहेत. चेतन पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती आणि 1 चेंडू 1 धावेसाठी पाठवलेला. सिंगल धाव. वा वा वा. जसं मी सांगत होतो की आपल्या वांगणी गावाचं नाव आपल्याला करिअर मध्ये गाजवायचंय म्हणून आपल्या वांगणी गावचे 2 समाजसेवक ते म्हणजे हरीश वांगणकर आणि उमेश सावंत यांनी जमा केलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या या दोघांसाठी होऊन जाऊ द्या. गरजेचं स्वच्छता राखणं देखील आहे. आणि ज्यांनी त्या बॉटल टाकल्या असतील ज्यांना जर आठवत असेल तर त्यांनी जरा मनाकडे आपल्या वाईट वाटून घ्यायचंय. गोलंदाजाचं नाव कळवा. बॅट्समनचं नाव काय? तेजस. जसा सूर्य तेजस तळपतो आहे तसा हा तेजस. बॅट्समन शैलेश. सुशील. 3 ओव्हर 10. सुशील. 3 ओव्हर 10 नाव सांगायचं आहे. सुशील आणि खाली रुपेश परत नॉन स्ट्राईकला. सुशील वरती खेळतोय. सुशील आणि रुपेशचा चेंडू यावेळेस मात्र तेजसच्या हातात. तेजस मला वाटतं चोरटी खेळ केलेली होती. बॉल सोडण्याचा प्रयत्न केलेला होता पण बॉल हातात थांबवला. जोरात मारला. 1 धाव. 1 धाव ना अंबर. 1 सिंगल. 1 डिक्लेअर आहे. जेवण 1 नंबर आहे अशी कमेंट आलेली आहे. वेज असल्यामुळे काय हरकत नाही दादा. आपण पुढच्या वर्षी मला वाटतं मटणाचं कोंबडी वाण्याचं जेवण करूया. खरोखरच दादा आमचे लाईव्ह प्रेक्षेपण देणारे आमचे सुर्वे दादा. आमचा आवाज
लाईव्ह मध्ये जात आहे सुरवे दादा यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा चौथी धाव एक. आकडे कोणच प्लेअर नाही, कृपया विनंती, आकडे मारू नको, आमचा जीव मुठीत हा. हो तर रन असेच घ्यावा पण आकडे मारू नको यांच्या वतीने. हो हो हो. आपल्या तळेवाडीतील नावाजलेले अण्णा मास्तर, आपल्या तळेवाडीतील नावाजलेले अण्णा मास्तर यांच्या भाच्यातर्फे म्हणजेच भाचीतर्फे कल्पना सुर्वे आणि संजय सुर्वे यांच्या माध्यमातून आपण आता हा लाईव्ह प्रेक्षक सामना बघतो आहोत. त्यांचे आपल्या श्रीदेव रवनाथ क्रिकेट संघ वांगणी मुंबई यांच्या वतीने लाख लाख आभार. हा षटकाचा खेळ संपलेला आहे. खरोखरच लाईव्ह सामन्याचं आम्ही कौतुक यासाठी करतोय कारण प्रत्येक जो मुंबई गेलेलो आपलं चाकरमानिया आपल्या गावात गेल्या लय मोठेपणा साचवतात की मुंबई कसं खेळतंय, मुंबईत कसं खेळतंय. 10 बरोबर. आपण बघू शकता श्रीदेव रवनाथ क्रिकेट संघाच्या माध्यमातून जवळजवळ 100-150 खेळाडू आपल्याला इथे एकत्र भेटत आहेत. त्यामध्ये काही रिटायर खेळाडू म्हणजेच रामदास सावंत, प्रदीप सावंत, त्याचप्रमाणे जयवंत सावंत, हे जे तिघं रिटायर झालेले ते पुन्हा खेळताना दिसत आहेत. कुठेतरी अरविंद सावंत यांना आपण मिस करतो आहोत. अरविंद सावंत जर लाईव्ह सामना बघत असाल तर जेवायच्या आधी लवकर या. जोरात मारलाय आणि वैभव सावंत चांगली बिल्डिंग आणि थांबा थांबा. अंपायर हत बंड्या, अंपायर पैसे देऊन मागवलेले आहेत यार. शशांक सावंत जेव्हापासून एका जिल्ह्याचा बापूस झाला तेव्हापासून आपला विसरलेला शशांक सावंत. भांडू नका. खेळ आपला आहे, खेळ वांगणीचा आहे, विजय वांगणीचा आहे. थोडी खेळाडू वृत्ती दाखवा. मला वाटतं संघ मालक एकदा जोरदार टाळ्या संघ मालकांसाठी. दिलेला निर्णय स्वीकारलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. अनिल वांगणकर. बॉलरचं नाव सांगायचं आहे. गोलंदाजाचं नाव का? गोलंदाज जतीन. ओके, जतीन सावंत. स्ट्राईकवर सुशील सावंत. अंपायर निर्णय कळवा कृपया. मला वाटतं आता आमच्या मांडीवर होऊन येते, आपण वर बसूया. धीरज स्ट्राईकवर आणि दीपक नॉन स्ट्रायकर. आणि आमच्या इकडे सुशील स्ट्राईकवर, प्रथम नॉन स्ट्राईकवर. आणि धाव आणि 4 रन म्हणजे टोटल. तुमच्या पारड्यातले चेंडू तुमच्याकडे ठेवा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी धीरजाची. पुन्हा एकदा चेंडू वैभव सावंत यांच्या हातातलो बॉल दुसऱ्याने ओढून घेतले. वैभव सावंत वाकलेले बॉल घेण्यासाठी. 13 धावांची आवश्यकता टोटल जिंकण्यासाठी फाडकेश्वर संघाला. हा फक्त झेल लाईन सुटलेला आहे. समोरच्या संघाला एक धाव आणि एक जीवदान मिळालेलं आहे. आणि हे जीवदान कितपत योग्य ठरणार आहे बघू शकता. नो चेंडू आणि एका म्हणतात तुझं ना माझं मेळ आणि संपलं तुझं खेळ. हा चेंडू काउंट आहे. नो चेंडूवर रनआउट झाल्यामुळे हा चेंडू काउंट आहे. आणि आता स्ट्राईकवर गेलेले आहेत नॉन स्ट्रायकर प्रदीप सावंत. मला वाटतं 2 मॅचेस कॉमेंट्री केले नाही, आता पुढच्या मॅचेत प्रदीप सावंत स्ट्राईकवर गेले, नॉन स्ट्रायकर गेले. एका बाजूला प्रदीप सावंत आणि रामदास सावंत बिर्याणी घेताना, व्हेज पुलाव घेताना. 3 चेंडू मध्ये पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, 6 धावा. इकडे हा बॉल 4 चेंडू मध्ये 6 धावा. सिद्धेश सावंत यांच्या बॅटिंगकडे बॉल लागत नाही. प्रदीप सावंत नॉन स्ट्रायकर. प्रदीप सावंत फटका, 7 धावा.
चला स्ट्राईक वर आलेला आणि जोरात मारला आणि ढेंगातून बॉल बाहेर. एकाच म्हणतात जर मळेवाडीचं कोण हे असत तर त्याला माहित आहे ढेंगाच बॉल. अशी परिस्थिती होई झाली. चौकार चौकार गेले. काय झालं काय झालं काय झालं. ओ ओ 8 धावा झालेले आहेत. 8 रन झाले. 8 डिसिजन पेंडिंग. 13 रन टू विन. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. दिलो की धडकन. वाईट चेंडू. 8 धावा. मला वाटतं आज चौकार कॅन्सल केलेला आहे. ऍज पर रूल्स जर फलंदाज आपला स्ट्राईक सोडून म्हणजे आपलं उमरं सोडून जर पुढे येत असाल तर त्याचा धावा घेण्याची गरज नाही. संघाला रनआउट झालेला आहे. काहीतरी निर्णय बदलला वाटतं. आतापर्यंत खेळ शांत. हा माझी सगळ्यांचा विनंती आहे की खेळ शांततेत चालू असलेला बरा असत. 3 रनची आवश्यकता आहे. मला वाटतं आयोजकांनी थोडं लक्ष द्यायचं ह्या सामन्याकडे. मैदान क्रमांक 1 वर थोडी घमासान. जेवणाऱ्यांका एक चांगली एंटरटेनमेंट भेटता. जेवण सावंत मीठ बरोबर आहे भातात. बरोबर आहे. मनीष सावंत उपवास सोडलं बाबा. सर्वेश मांडी घाल. नवनीत सावंत आतापर्यंत 2 सामने हरलेले आहेत. त्याचं टेन्शन वेगवेगळं आणि भोगेचं टेन्शन वेगवेगळे. 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉल झालेले आहेत. 9 जेवतोय समोरच्या पवेलियन मध्ये. तुम्ही बघू शकता सचिन तेंडुलकर स्टँड मध्ये बसून 9 जेवतोय. नवनीत सावंत संदीप सावंत यांचा एक निरोप आहे. आम्ही उपाशी असताना तुम्ही जेवलातच कसे. गौरव सावंत गोलंदाजीसाठी मला वाटतं आले. नाही 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 फिल्डिंगच करतायत. ठीक आहे चालेल. समोरच्या संघासाठी चांगलंच आहे. थोडंफार पुन्हा एकदा आपल्याला अजून काही डिसिजन कळवलेलं नाही त्यामुळे आपल्याला आराम आहे. माझी विनंती आहे तिकडे जे कोण जेवणाचं वाटप करतायत कृपया करून ग्राउंड नंबर 1 वर जे कॉमेंट्री स्कोर बुक वाले आहेत आणि ग्राउंड नंबर 2 चे जे कॉमेंट्री आणि स्कोर बुक आहेत कम से कम 6 प्लेट जेवण बाजूला ठेवा. आम्ही सुद्धा बुक केलं. बॉलरचं नाव सांगायचं आहे. नाही असले तर कोण आपलं गाववालं जवळ राहत असतात त्याच्या घराकडे जाऊन आम्ही पिटी भात जेवते. बॉलर जिथे आणि इथे चांगला चेंडू मारला आणि विजय मिळवून दिला आपल्या संघाला. मला वाटतं आता फाडगेश्वर जिंकलेला आहे. वैभव सावंत खुश झालेले आहेत. वैभव सावंत सकाळी पाऊस पडल्यामुळे टेन्शन मध्ये होते की खेळपट्टीवर जर स्पिन बॉलिंग पडली तर माझा काय होईल. आणि अक्षय माळकर जवळजवळ LSG टीमचा तो संघ मालक आहे संजीव गोळमिका. त्याच्यानंतर अक्षय माळकर खुश आहे. तुझा मोबाईल माका नाही माहिती. सर्वेश सावंत सिद्धेश सावंत यांचा मोबाईल तुमच्याकडे आहे काय नसेल तरी तुम्हाला 5000 दंड आहे. डिसिजनवर काहीतरी रिव्ह्यू घेतला जात आहे. नियोजन कमिटी यांना विनंती आहे की सामन्याला विलंब होण्या अगोदर मॅच चालू करा. इतर खेळाडूंनी बाजूला व्हा. नियोजन कमिटी जो डिसिजन देईल अंपायर कमिटी जी डिसिजन देईल तो मान्य करा. सर्वांनी कृपया सहकार्य करायचंय. मला वाटतं तुम्ही दिलेल्या निर्णयाचा जर स्वीकार कराल तर तुम्ही उत्कृष्ट संघ मालक असाल. बघू शकता सगळे जेवताना आपणाक दिसतात. नावाजलेले खेळाडू असताना किंवा ज्येष्ठ मंडळी आपणाक जेवताना दिसतात. त्याच्यामध्ये पाठवाडीचं नावाजलेलं नाव राजा सावंत 1 नंबर सीटवर बसून जेवतात.
त्यानंतर जयेश सावंत, प्रणित सावंत, अभिजित सावंत एकत्र जेवताना दिसतात आपल्याला. मळ्यात भात मारून झाल्यावर जसे एकत्र बसून जेवतात तसे एकत्र बसलेले आहेत जेव. काय डाव होईल 9 डाव होईल. कृपया करून एक गुलाब प्रत्येकाला एक एकच गुलाबजाम आहे, लक्षात ठेवा. एक एकच गुलाबजाम आहे प्रत्येकाला. गुलाबजाम प्रत्येकाला एक एकच आहे. आणि कोणाला जर करटेचून लोणचा वाया असतात तर तरी फोन करा. करटेचून जर लोणचा वाया असतात मी आवाज देतो. बाटली कॅमेरामॅन एक विनंती आहे, आपण हा कॅमेरा अँगल जो आहे ना तो आपल्या नियोजन कमिटीकडे तिकडे करायचं. भाऊ कोण नाही स्टेजवर, कोण नाही वरती. जेवणाऱ्यावर तुम्ही कॅमेरा अँगल फिरवू शकता. आपल्या वाडीतल्या लोकांना दिसावं आहे की तू आपले झील मुंबईत वाचन कसं जेवता. प्रत्येक खेळाडूला विनंती आहे, प्रत्येक खेळाडूचा सन्मान करत आपण खेळ खेळायचा. मला वाटतं जेवणाच्या वेळेनंतर थोडंफार ग्राउंड नंबर 1 आणि ग्राउंड नंबर 2 वर थोडं तापलेलं वातावरण आहे. मला वाटतं उन्हामुळे दोघी खेळाडू तापलेले आहेत. पण माझी प्रत्येक वांगणी गावातील खेळाडूला, ग्रामस्थांना, प्रत्येकाला विनंती आहे, खेळ जिंकणारा हा वांगणीचाच आहे. आपल्या प्रत्येकाचा विजय निश्चित आहे आणि आपण प्रत्येकाचा विजय निश्चित आहे, हे लक्षात ठेवा. निर्णय लवकरात लवकर कळवा. अजून आमचा संघ फायनलला पोहोचलेला नाही, त्याच्यामुळे लवकर लवकर मॅच खेळवायच्या आहेत. आमचे संघ मालक प्रणित दादा जर खेळ असतील, प्रणित दादा जर खेळ असतील, आमचे संघ मालक श्री स्वामी समर्थ संघाचे संघ मालक, गर्दीमध्ये पाठी द्यायच्या. बंड्या सावंत, कोणाचा हातबोट लागला तर तुझा सुटशील, तू पाठी राह. तोपर्यंत तुम्ही बघू शकता अंपायर कमिटी एका बाजूला थोडा आपल्या सामन्यांचा आनंद घेते. बरोबर, प्रत्येक जण आज आपल्या खेळाचा आनंद घेतो, हे बघून आम्हाला आनंद वाटतोय. अंपायर विनायक हॅलो विकी सावंत कुठे असेल त्यांनी, विकी सावंत कुठे असेल त्यांनी संदीप सावंतकडे संपर्क साधा. विकी सावंत गेलो. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा मी विनंती करतो की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात व्हावी. बरोबर आहे, प्रत्येक खेळाडूच्या खेळाचा सन्मान होतोय, पण एवढंच लक्षात ठेवा की आपण एकाच गावातले आहोत, आपण एकाच संघाला रिप्रेझेंट करतो. गावात असल्यावर गावातला जर आपला विचार असेल तर एकाच संघाला आपण रिप्रेझेंट करतो. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने एकमेकांचा सन्मान करून आलेल्या डिसिजनचा स्वीकार करायचा आहे. गौरव सावंत, तुमची बॅटिंग खरोखर उत्कृष्ट होती. पहिल्याच चेंडूवर आउट झाला तुम्ही. चला अक्षय माळकर, मला वाटतं दुसरा सामना जिंकल्यावर आपण जेवणाचं ताट निवडलेले आहे. रोशन दुखंडे सध्या जेवण आपल्या, रोशन माळकर आपल्यासोबत आता जेवण दाखल झालेले आहेत. रोशन माळकर, निर्णय
25 ते 30 अंपायर एकत्र आलेले आहेत ग्राउंडवर. फक्त कॅमेरा अँगल बदला, नाहीतर गावात भांडणं होती. सामन्यांना विलंब होतोय. मला वाटतं अजून आमची जी फायनल खेळवली जाणार आहे, आमच्या फायनल सामन्याला कोणी विलंब करू नका. जय सावंत जेवून इलेले आहेत, हात धुवून इलेले आहेत. आता मग रंगमंचावर जातले. पाण्याची बाटली शोधताना एका बाजू फिल्टर पाणी लावलेला, थंड पाणी आहे तुमका कूलरचा. चला फलाट क्रमांक 5 कणकवली वांगणी गाडी. फलाट क्रमांक 5 फलाट क्रमांक 5 कणकवली वांगणी गाडी लागलेली आहे. कणकवली वांगणी कालावलीवरून तर मारणारी गाडी. पाया आचरा इरला मार्गे वांगणी. चला महिलांसाठी अर्ध तिकीट आहे. काय झालं या सामन्यात? थोडंफार आपल्याला वेळ घालवलेला दिसतोय. मला वाटतं कोण जर नियोजन कमिटीतील असेल, आपल्या ग्राउंड नंबर 2 वर आपण पुढचा सामना चालू करायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर पुढचा सामना चालू करायचा आहे. अजून ह्या चेंडूचं डिसिजन आमच्यापर्यंत आलेलं नाही, त्यामुळे या चेंडूच्या अगोदर 5 चेंडू झालेले. जोपर्यंत विलंब होत आहे सामन्याला, तोपर्यंत आपल्या वांगणी गावची महती काही सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो. श्रीदेव रवनाथाच्या कृपेने वांगणीतील प्रत्येक चाकरमानी आज या मुंबईच्या गर्दीत आपलं अस्तित्व टिकवून आहे. कोण गर्दीच्या युगात आपलं काम करतो, तर कोण व्यवसायाच्या रूपाने आपला बिझनेस करतो. प्रत्येक जण वांगणीतील नागरिक आपलं नाव आज या मुंबईच्या ठिकाणी उज्ज्वल करतो. ते म्हणजे श्रीदेव रवनाथाच्या आशीर्वादाने. श्रीदेव रामेश्वर, गांगेश्वर, ठाणेश्वर, पावनाई, इटला देवी, सातेरी देवी अशा सर्व देवी देवतांच्या आशीर्वादाने आपलं वांगणी गाव आज सुजलाम सुफलाम झालेलं आहे. शुभम सुरू येणार आहे. मला वाटतं एवढ्या वेळात माझं एक भजन झालं असतं. जयवंत सावंत पिटी पाठव. पिटी पिटी होई काय? लोणचा लोणचा करते चूल. सोलकडी होई तुका? सोलकडी सोला हे रतांबे होय. सिद्धेश सावंत ह्याच्यात तिरफळा बरोबर आहेत का मासे ते घालणार?
कुठे सर्वेश सावंत जेवणाचा आनंद घेऊन पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. तुम्ही बघू शकता अंपायर विनायक चांगली गोलंदाजी करतात. मला वाटतं ऑनलाईन जर मी तुमची एक मॅच खेळवली असती तर तिकडे तुमचा विजेता ठरला असताय. आणि मला वाटतं तुम्हाला मी ड्रीम 11 वर कॅप्टन देखील करू शकतो जर अशी चांगली गोलंदाजी तुम्ही करत असाल विनायक. त्याचप्रमाणे ठरवा ना चालू करा. मला वाटतं काही नियोजन कमिटीने इकडे ग्राउंड नंबर 2 वर पुढचा सामना खेळवायचा प्रयत्न करायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर पुढचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ग्राउंड नंबर 2 वर पुढचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्कोरर संदीप सावंत जर कुठे असतील तुमच्या बॅग मधून स्प्राईटची बॉटल बाहेर पडलेली आहे. त्यांचे चिरंजीव आराध्य आणि आयुष म्हणजे आमच्या मळेवाडीचं भविष्य आहे. परीक्षे कारणास्तव दोघंही इथे येऊ शकले नसले तरी जर लाईव्ह बघत असतील तर त्यांना विनंती आहे की आपलं जेव्हा पर्व तिसरं असेल तेव्हा आपण पप्पाला न विचारता यायचं आहे. जवळजवळ 30-35 अंपायरची कमिटी आपल्याला आता दिसते. प्रत्येक जण अंपायर बनलेला आहे. तोपर्यंत माझी विनंती आहे पाटवडी सभा सावंत माझे दोस्त काय वाटतंय तुम्हाला सामने बघून. Beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave जयवंत सावंत जवळजवळ 4 वेळा भाग घेतला आपण. New India Assurance, a name synonymous 4 वेळा with भाग trust घेतला and आपण. reliability. जरा नियोजन Humble कमिटीने beginnings नोंद घ्या. to becoming the जयवंत largest सावंत non-life जवळजवळ 10 insurance चेंडू company in खाल्ले India, ते खाल्ले our तुम्ही journey नवनीत has सावंत been यांच्यातर्फे पण nothing 4 short वेळा of भाग पण खाल्लेला remarkable. आहे. Embracing technology and innovation, New आणि India नाही Assurance खेळण्याचं has कारण stayed तुमचा हात ahead of the दुखण्याचा आहे. मग तुम्हाला घास मारताना हात कसा लावता येतो. solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. कोण बोलवते मला कोण These बोलवते का. values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, चला तुमचं होईपर्यंत मी जेवण येत आहे. या पुढील कॉमेंट्री करतील New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness.
New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, greatness. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance, a name synonymous with trust and reliability. From humble beginnings to becoming the largest non-life insurance company in India, our journey has been nothing short of remarkable. Embracing technology and innovation, New India Assurance has stayed ahead of the curve, introducing groundbreaking solutions to meet the ever-evolving needs of its customers. At the heart of New India Assurance lies a set of core values. These values have guided us through the decades, earning the trust of millions of policyholders across the nation. Together, we leave a footprint of greatness. New India Assurance, a name जयवंत आणि माहिती हटावा आणि हा नो चेंडू आहे नो चेंडू सर्व संघ मालकाने आणि खेळणाऱ्या सर्व प्लेयर्सने लक्ष द्या. आता या ठिकाणी ज्या मॅचेस चालू आहेत तर पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण हे नियम सकाळी सुद्धा सांगितलेले होते, परंतु आता सुद्धा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका की पंचांचा निर्णय अंतिम राहील. आणि जर कुणाला काही इश्यू झाला असेल तर आयोजकांशी संपर्क साधायचा, परंतु हुज्जत घालून कुणीही या ठिकाणी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका आणि खेळ थांबवू नका, कारण भरपूर मॅच अजून बाकी आहेत आपल्या.
एक धावा आणि आपल्या जेवायचे कोण राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर जेवून घ्यावे. 3 चेंडू. चौथ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. आणि धाव टक्के झालेले आहेत ते 21. माहिती संपर्क सांग. वन टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचे चेंडू बाकी. आणि कुलस्वामीनी याचे दोन्ही कॅप्टन इथे ग्राउंड नंबर 2 कडे या. सुंदर असा फिल्डिंग बाउंड्री लाईनला रनआउट. कुलस्वामीनी संगमाला ग्राउंड 2 कडे संपर्क साधावा. 22 धावा करून 23 धावांचा आव्हान. आऊट आहे. 22 धावा करून 23 धावांचा आव्हान. 22 झाला. 23 धावांचा आव्हान. नाणेफिकेचा कौल ग्राउंड नंबर 2. यापूर्वी होणारा सामना कुलस्वामीने विरुद्ध श्री महापुरुष 11 यांनी लवकरात लवकर टॉस उडून घ्यायचा आहे. त्यासाठी कॉमेंटेटर येथे यायचं आहे. क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा सामना कुलस्वामीने विरुद्ध श्री महापुरुष 11. टॉससाठी यायचे आहे कुलस्वामीनी विरुद्ध श्री महापुरुष. कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्यायचे. कॅप्टन आले दोन्ही टीमचे. सैडेवाडी वॉरियर्स चित्रव्यवस्था लावून घ्यायचं लवकर लवकर. टॉस घेऊन घ्या लवकर. टार्गेट काय मित्रा? टार्गेट 22 धावा करून 23 धावांचं आव्हान. श्री बामनदेव श्री देव नागेश्वर संघाला. टॉस घेऊन लवकरात लवकर ग्राउंड नंबर 2 कडे या. टॉस घेऊन लवकरात लवकर. बॅट्समॅन नाव स्ट्रायकर नाव संदीप. ठीक आहे. थँक्यू. टॉस आला. चला घ्या उडून. कुलस्वामी आणि महापुरुष 11. आपल्या दोन्ही टीमचे कॅप्टन.
बॅटिंग घेतलेली आहे. दोन्ही टीमनी लवकरात लवकर बॅटिंग आणि फिल्डिंग नवीन आलेलं फलंदाज नाव बॅट्समन नेम बॅट्समन नेम बॅट्समन नेम कुलस्वामिनी टीम आणि फटाफट फिल्डिंग लावून घ्या. बॅटिंग टीम महापुरुष श्री स्वामी समर्थ नवनीत तो आपण लवकरात लवकर यायचे. यानंतर आपला सामना होणार आहे. एक षटक पूर्ण हो. नवीन बॉल एक षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे ती 6. एक नवीन बॉल इथे द्या. नवीन बॉल एक मंगेश सावंत कुठे आहे. एक नवीन बॉल इथे ग्राउंड नंबर 2 कडे द्या. बॉल बॉल कालिदास सावंत ग्राउंड नंबर 2 कडे संपर्क करा लवकरात लवकर. कुलस्वामिनी टीम यांनी फटाफट फिल्डिंग लावून घ्या. कुलस्वामिनी टीम फटाफट फिल्डिंग लावून घ्या इथे. एक प्लेयर आपल्या इथे पाठवा. बॅटिंग टीम बॅटिंग टीम बॅट्समन नेम बॅट्समन नेम बॅट्समन नेम ए घुंगरू मंगल कुमार. ए घुंगरू महापुरुष आपण लवकरात लवकर जरा 2 षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 9. किरण 9 2 षटक पूर्ण. धावसंख्या झालेली आहे 9. बॉलर नेम बॉलर नेम दोन्ही टीमनी एक प्लेयर आपला एक प्लेयर प्लीज इथे पाठवा. किंवा बॉलर बॉलिंग टाकायच्या आधी आपलं बॉलर नाव जर सांगेल तर बरं पडेल. प्रशांत हे बॉलर.
पाठव लेगी चला जेवण छान होतं अन्नदाता सुखी भाव असं म्हणून पुन्हा एकदा आपण सामन्यांना सुरुवात करूया. पुन्हा एकदा तोलाला लक्ष देऊ. सिंगल धाव बॅटिंगसाठी सज्ज झालेले आहेत दोन्ही पुन्हा एकदा अंपायरला धावायला कष्ट. बॅट्समन हे मंदार आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते कुणाल. अंपायर डिसिजन हा शेवटचा असेल स्ट्राईकला आहेत ते कुणाल. व आपण एका खेळाडू वृत्तीने व आपल्या गावातीलच सामने असल्यामुळे याचा स्वीकार करायचा आहे. 3 चेंडू संपूर्ण झालेले आहेत. 16 धावा सुद्धा झालेल्या आहेत. प्रसाद हे संघासाठी पहिला बॉल घेऊन येत आहे. अरे मंदार चांगली अपील होती बरोबर. नेक्स्ट वर पुढच्या वर्षी आपण LBW सुद्धा ठेवूया तुझ्यासाठी. 1 रन. अंपायर आहे तो बंड्या तो अंपायर आहे तो समजावतो मी सांगतो. संघासाठी दुसरा बॉल घेऊन येत. चला जेवल्यावर सगळ्यांचे चेहरे थोडे ताजे टवटवीत दिसतात. परत एकदा तुमच्या सगळ्यांचा खुशखबरची थोडा वेळ चाय पण गावतो. असेच जागे राहा, चायचा आनंद घ्यावा आणि खेळाचा सुद्धा आनंद घ्यावा. चाय सोबत बिस्किट हवं असेल तर आपापले पुढे प्रत्येकाने अरेंज करून द्यायचा. संघासाठी शेअर चेंड वाईट बॉल. यावेळेस मात्र आज सन्मान दिलेला गोलंदाजा आणि बंड्या आहे पण स्कोर किती झालं. डॉट झाला आहे. प्रथम चौथा बॉल घेऊन येत आहे. मला कॅच होती पण मी काय कॅच घेतली नाही आणि ह्यावेळेस मात्र 2 रन. 2 धावा. 2 धावा. शेवटचा चेंडू असेल. 20 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्तीचं प्रदर्शन. टॅप बॉल क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं बॅट्समन कडून आणि यावेळेस मात्र 21 धावा पूर्ण पडलेल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 21 आणि एका षटकामध्ये 2 धावांची गरज. धावसंख्या 2 धावांची गरज. 2 धावा हव्या आहेत सामना जिंकण्यासाठी. त्या म्हणजे 9 धावसंख्या झाली आहे 9. श्री गांगेश्वर यांना अवघ्या 6 चेंडू 2 धावा. मगाशी बघू शकता एक सामना असा होता की 6 चेंडू 5 धावा आणि बॉलिंग टीमने तो डिफेंड केला होता. बघूया पुन्हा एकदा तसा कुठला चमत्कार आपल्याला बघायला मिळतोय का. अनिल वांगणकर थोडीशी बिल्डिंग चेंज करतायत. त्यांच्या पण तोंडात तुम्ही बघू शकता ऊर्जादायक काहीतरी ते खातं. काहीतरी मला वाटतं बाबा रामदेवांनी औषध दिलेला चवनप्राईज दिलेला. अनिल वांगणकर भजनाच्या माध्यमातून वांगणी गावाचं नाव नेहमीच प्रसिद्ध करत असतात. धावसंख्या 8 झाली आहे. शबास. आणि ह्यावेळेस वाईड बॉल. सिंगम स्टाईल मध्ये वाईड बॉल दिलेला अंपायरने. स्क्वेअर चेंडू आणि मला वाटतं नो बॉल. बॉलरने 1 धावेची गरज आहे अजून असं खेळतायत आणि हा पण वाईड बॉल. मला वाटतं स्कोर झालेला आहे. अंपायर एक्स्ट्राच्या याच्यात 2 रन. आणि गांगेश्वर 11 हा सामना जिंकलेला आहे. एकदा अभिनंदन त्यांच्या सर्व खेळाडूंचा होऊन जाऊ द्या. आणि चांगला खेळ ह्या वेळेस झालेला होता. दोन्ही संघ